आज ना आमच्याकडे आंब्याच्या झाडाला ना पेस्टिंग करायची सुरू आहे आणि मग त्याच्यासाठी काय काय वापरलं हे मी तुम्हाला दाखवतेच आहे आता। मोसंबीच्या आणि आंब्याच्या झाडाला पेस्टिंग करायचे, त्याच्यामुळं इथं त्यांचं मिक्स करायचे आता औषधं वगैरे काय काय। पेस्टिंग करण्यासाठी इथं कॉपर घेतले, हे क्लोरा आहे, क्लोरो 50% आणि हे प्रायमर आहे। प्रायमर आहे ना हे निघत नाही म्हणून प्रायमर वापरायचं। दोन्ही बादलीमध्ये एक समान करायचं चालू आहे, निम्म निम्म, हाफ हाफ, 50-50। आता हे प्रायमर घट्ट आहे म्हणून ह्याच्यामध्ये ना पाणी मिक्स करायचं चालू आहे। आता ह्याच्यात पहिल्यांदा 5 लिटर पाणी ऍड केले। आता हे हलवून घ्यायचं चालू आहे व्यवस्थित। कसं हात खाली ढेकळत राहते। तर ना आम्ही 20 लिटर प्रायमरसाठी 20 लिटर पाणी वापरलं, म्हणजे टोटल आमचं 40 लिटर झालं होतं। आणि 40 लिटरसाठी आम्ही ब्ल्यू कॉपर जे आहे ना ते 200 ग्रॅम वापरलं इथं, आणि 100 मिली क्लोरो वापरलाय। आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून अशी पेस्ट बनवली आहे बघा इथं आता। तर ते आता लावून घ्यायचे आपण। खोडांना ना डिंक पण तयार होतो आणि आळी पण तयार होते, खोडा आळी। तर ती तयार होऊ नये म्हणून आपण ह्याला पेस्टिंग करून घ्या। आणि हे इथं बघा, हे बघा, हे सगळं ना हे आळीनं खाल्लंय हे खोड असं पूर्ण। हे असं जर खाल्लं ना तर हे आपलं झाड पूर्ण परत खराब होते। मग पेस्टिंग गेली ना मग त्याला खोड आळी लागत नाही किंवा म्हणजे कीड वगैरे पण लागत नाही, म्हणून आता ही पेस्टिंग आपण इथं करून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये ना काव वापरली नाही बरं का, कारण काव वापरली ना पावसाळ्यामध्ये ती पेस्ट ते जी लावलेली सगळी निघून जाते। मग त्याच्यामुळे जेवढं मी तुम्हाला दाखवलं ना तेवढंच वापरायचं आपल्याला। तर चला आता आपण करून घेऊया ह्याला पेस्टिंग। ह्या झाडाची पेस्टिंग करून झाली, आता तिकडच्या बागेत सगळीकडे करायचे। तर चला तुम्हाला तिकडे पण दाखवते मी। तसं तर ह्या झाडाला पेस्टिंग करायला खूप लेट झालंय बरं का, तसं झाडं छोटे असतानाच करायला पाहिजे, पण आता हे झाड आमचं मोठं आहे जास्त। आताच आपली तिकडच्या बागेतली जी झाडं येते ना ती मापात येते, आणि आता ती झाडं बघितल्यानंतर आम्हाला जाणवायला लागलं की त्याला डिंक आणि खोडाळी तयार व्हायला लागली म्हणून खरं तर पेस्टिंग लावायला सुरुवात केली आता। कमीच घ्यायचं। खराब होत आणि हे बघा आता सगळेजण इकडं मोठ्या बागेत आपल्या आंब्याच्या आले तिकडच्या झाडांना पेस्टिंग करायची सुरू आहे म्हणून। आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं बघू शकता बघा डिंक किती आलंय झाडाला ह्या, आणि जवळपास या झाडाचं खोड पूर्ण खराब म्हणजे व्हायच लागलंय असं। आणि मग ते परत झाड बघितल्यानंतर लक्षात आलं की पेस्टिंग खरं तर पाठीमागेच करून घ्यायला हवी होती, पण आता मनावर घेतलं आणि मग आता करून घ्यायला लागलोय। तर डिंक आले ना त्यात खाची सगळं बसवून टाकायचं।
हे बघा इकडच्या आपली घरापासल्या सगळ्या झाडांना आता इथं पेस्टिंग करून झाले बघा. पांढऱ्या कलरमुळे ना खोडांचं ना टेम्परेचर मेंटेन राहतं. आता व्यवस्थित दिसतात झाड कशी बघा. अजिबात निघत नाही. आता ना मी पाणी घेऊन आले ह्याच्यामध्ये, म्हटलं तुम्हाला प्रयोग करूनच दाखवूया. तर आता बघा बघा खाली पाणी पांढरं शुभ्र दिसतंय. आता हे असं पेस्टिंग ना तुम्ही सर्व प्रकारचे जे आपली फळं झाड आहेत ना त्याला सगळ्याला तुम्ही करून घेऊ शकताय. आता तुम्ही बघितलं बघा पाणी टाकून सुद्धा निघाल ना, त्याच्यामुळे पावसाळ्यात किती पाऊस आला ना तर ते निघून जाणार नाही. आता तुम्ही म्हणाल की पेस्टिंग केलेलं त्याचा काही साईड इफेक्ट नाही का झाडांवरती वगैरे, तर आम्ही पहिल्यांदा प्रयोग करून बघितला होता आणि त्याच्यानंतरच परत आता केले. तर आता हे जे सीताफळाचं झाड दिसतंय ना, तर आता ह्याला पेस्टिंग करून जवळजवळ 15 वर्ष होऊन गेले ती. तर इथे बघा तुम्ही ह्याचं पेस्टिंग निघालेलं सुद्धा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नाही, पेस्टिंगमुळे झाडाला कुठल्याही प्रकारची इजा वगैरे काही नाही होते, म्हणजे झाड सुरक्षित आहे त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्हाला वाटेल किंवा पेस्टिंग केलेलं चालते का किंवा म्हणजे फायदेशीर आहे का ते, तर त्याच्यासाठी हे झाड तुम्हाला दाखवले. आणि महत्त्वाचं म्हणजे पेस्टिंग केली ना तर तोटा तुमचा काहीच नाही होणार आहे, होईल तर फायदाच होणार आहे आपल्याला ते. त्याच्यामुळे तुमच्याकडे असेल बाग तर अवश्य तुम्ही करून घ्या. तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.